प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता स्तोत्रसहिता 134 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. परमेश्वराच्या मंदिरात अहोरात्र उभे राहणारे परमेश्वराचे सर्व लोक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या मंदिरात अहोरात्र उभे राहणारे परमेश्वराचे सर्व लोक, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. या आपण या वचनानुसार 1-2 गीत प्रभूला सादर करू, धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता एक सुंदरशी संध्या त्याने आपल्या जीवनात आणली, आपणास राखलं. याबद्दल आपण त्याची स्तुती करू. ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. आणि छोटीशी प्रार्थनेनंतर 1-2 गीत सादर करून आपण देवाच्या वचनाकडे वळूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समयाकरता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास तू राखलस म्हणून धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाकरता प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या जीवनावर आशीर्वादित कर. आमच्यातून कळत न कळत झालेल्या सर्व चुकांची अपराधांची प्रभू शिक्षणात आम्हाला तू क्षमा कर. ज्यांनी आमची मदत केली त्यांनाही प्रभू शिक्षणात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाकरता तो आशीर्वादित कर, कार्यान्वित कर आणि तुझी योजना संकल्पना ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये प्रभू शिक्षणात कार्यान्वित कर. ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की त्याने आपणास एक सुंदरशी वेळ संध्या दिली, राखलं आणि आज पुन्हा एकदा या रविवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी एकत्र आणलं त्याची स्तुती करायला, त्याचं वचन ऐकायला. पुन्हा आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की तो धन्यवादित आहे आणि आपण नेहमी त्या धन्यवादित परमेश्वराला धन्यवाद देणारे सदोदित असे असलो पाहिजे. आपल्या सर्व कृतीतून, आपल्या सर्व मुखातून निघलेल्या शब्दातून प्रथम स्थान देवाला देणारे, त्याला धन्यवाद देणारे आपण असलो पाहिजे. आपण 1-2 गीत प्रभूला सादर करू आणि देवाच्या नामाचा गौरव प्रभूशीच्या नामामध्ये करूया. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में, 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 आनंदी आनंद है मेरे यीशु
के चरणों में। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। आनंद आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी 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 आनंद है मेरे यीशु के चरणों में। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आजच्या वेळेकरता समयाकरता की प्रभूने एक सुंदरशी वेळ संध्या दिली आणि ऐकलेल्या गाण्यानुसार आनंदी आनंद आहे देवाजवळ जाण्यामध्ये, नाही का? आनंदी आनंद आहे देवाजवळ जाण्यामध्ये। आपल्या सर्व चिंता काळजा त्या देवावर सोपवा। म्हणजे पहा, तुम्हाला सर्व काही रिक्त झाल्यासारखं वाटेल। जो विश्वासू आहे, आचरण करणारा, तो पूर्ण करेल। आपल्या सर्व काळजा चिंता त्याचवर सोपवा। फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचन सांगतं, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा। पुन्हाही सांगतो, आनंद करा। प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा। पुन्हाही सांगतो, आनंद करा। आणि याच वचनानुसार उपासना संगीत मध्ये 283 नंबर गाणं, प्रभूमुळे हर्ष, असं गाणं उपासना संगीत फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 4 वचनानुसार आहे। हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो। माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो। येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो। यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो। हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो। माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो। प्रेम दावितो प्रभु प्रेम दावितो, प्रेम दावितो येशू प्रेम दावितो। प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो। हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो। माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो। प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो येशू प्रिय वाटतो। माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो।
हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेज द लॉर्ड. फुलाताई गाणं म्हणायला लागल्या, शिकल्या. देवाला धन्यवाद. होय, प्रभू त्याच्या वाणीद्वारे शिकवत असतो, बोलत असतो आणि आपणास तो चालवती असतो. ते करता ते बोल आपल्या अंतःकरणात साठवून ठेवा. तुमच्या सर्व संकटाच्या परिस्थितीत, अडचणीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ते सामर्थ्य देतील, मार्ग दाखवतील. आत्ताच आपण आनंदाविषयी 2 गाणे गायले, नाही का? हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, आनंदी आनंद है मेरे येशू के चरणों में. आता आपण आत्मसमर्पण करूया, नाही का? शेवटी आयुष्याच्या शेवटी, नाही का, सर्वजण जेव्हा म्हाताऱ्या वयात येतात तेव्हा मग देवाच्या मागे लागतात. पण जेव्हा आपण आपलं जीवन पहिल्यापासूनच आत्मसमर्पित असं जगलं, देवाच्या समागमे असं जगलं, तर ते फार सुंदर आहे. 506 नंबरचं उपासना संगीत मधलं गाणं, आत्मसमर्पण. आपल्या मनाने, आपल्या तनाने, आपल्या सर्व उपजीविकेच्या साधनाने देवाला समर्पित असे भाव. देवाला काय करा? समर्पित व्हा. आपलं जीवन त्या तारणाऱ्या ख्रिस्ताच्या हाती समर्पित करा. तो देवाचा पुत्र असताना सुद्धा, देवासमान असताना सुद्धा तो या जगात आला आणि दासाचं रूप धारण केलं आणि तो म्हणाला प्राण सोडते वेळी, हे पित्या, माझा आत्मा मी तुझकडे सुपूर्त करतो. आत्मसमर्पण. 506. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तूच दिलेसी, सकल तुझे हे तूच दिलेसी, प्रघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे ते मीच मिळविले, माझे ते मीच मिळविले, समजत ते अभिमाने पूजी, समजत ते अभिमाने पूजी, प्रिय कर तूच धनी. आता खेद मनी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तूच दिलेसी, सकल तुझे हे तूच दिलेसी, प्रघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव करणी. मी मम जाया कन्या सुत हे, मी मम जाया कन्या सुत हे, दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे, प्रिय कर तूच धनी, तन धन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तूच दिलेसी, सकल तुझे तूच दिलेसी,
अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव करणी देत विचारी हर मम करणे देत विचार हर मम करणे अवलंबे इच्छेवर अवलंबे इच्छेवर करितो मन धनी तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे हे तूच दिलेसी सकल तुझे हे तूची दिलेसी अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी वाट करे पण जीवन मम तू वाट करे पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुलागा शरणागत मी पतित तुलागा जय ते भव करणी तन प्रभु तव चरणी सकल तुझे तुझ दिलेसी सकल तुझे तुझ दिलेसी अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रभुषा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदर क्षणा करता येणाऱ्या वचना करता तो आशीर्वादित कर आम्हास ठाऊक आहे. त्या प्रभूशीच्या नावात प्रत्येकाच्या जीवनात कार्याने सुद्धा कर. ही प्रार्थना प्रभूशीच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या येणाऱ्या वचनांकडे वळूया. आपली परिस्थिती कशी असू आपण प्रभूमध्ये तयार देवाच्या वचनाकरता त्याची वधू असं असलो पाहिजे. आपण आजपर्यंत जेवढे संदेश प्रभूमध्ये वचन ऐकली ती तयारीविषयी ख्रिस्ताच्या येण्याविषयी आणि आपल्या जागरूकतेविषयी सांगत होते. आणि आज सुद्धा आपण असंच एक वचन ऐकणार आहोत की देवाने ख्रिस्तामध्ये आपल्या ठाई जे काम आरंभिलं ते चांगलं असं आहे. म्हणजे तुमच्या जीवनात ते डोळ्याला तुमच्या कल्पनांना तुमच्या जीवनात अनुभवाला येत नसेल पण देव तुमच्या ठाई ते आत्मिकरित्या प्रभू येशूच्या नावाने पूर्ण करत आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाला जेव्हा परमेश्वराने बाहेर तंबूच्या बाहेर येऊन दाखवलं, अब्राहमा हे आकाशातले तारे पहा तेवढी तुझी संतती होईल. मोशेला जेव्हा समुद्रासमोर तो उभा असताना त्याच्यातून सुद्धा मार्ग निघेल असं इस्रायल लोकांना माहित नव्हतं पण तो निघाला. इस्रायल लोक परमेश्वराचे लोक त्यातून पार झाली आणि फारोची सेना गडप झाली. या काळी सुद्धा असंच होईल. जे प्रभूला शोधत आहे दावा करत आहे त्याला प्राप्त करून घेत आहे देहाने नाही तर अंतकरणाने आध्यात्मिक सुंदर व्हावी तो आपल्या ठाई यावा. जो अखिल पृथ्वीचा प्रभू आहे ज्याला प्रभू असं नाव दिलं आहे त्याला प्राप्त करून घेण्याची ज्याला उत्कंठा आहे त्याचं तारण होईल. जो दावा करेल त्याचं तारण होईल. आणि ही फक्त प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांकरताच असलेली वाणी नाहीये. कारण ख्रिस्त म्हणतो की पहा मेंढपाळातली बाहेरची सुद्धा माझी मेंढरं आहेत. मी वाणी देईन मग एक कळप एक मेंढपाळ असं होईल. तर आपण कोणाला आपल्या जीवनातून दोष देणारे नसलो पाहिजे.
पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रभूविषयी विश्वास ठेवतो, आपल्या प्रभू येशू प्राप्त झाला का, हा एक प्रश्न आहे. कारण की देहाने जन्मली देवाची मुले नाहीत, तर देवाच्या वचनानुसार जन्मली देवाची संतान अशी मोजण्यात येतात, असं वचनात पौल नमूद करतो रोमकरासपत्र 9:10. आणि आज आपण तेच संदेश ऐकणार आहोत की पहा, तुम्ही जेव्हा विश्वासात चाललेला असता, तुमच्या डोळ्याला, तुमच्या बुद्धीला त्या गोष्टी पटत नाही, दिसत नाही. अब्राहमाला पण त्या संतती दिसली नाही, पण प्रभू म्हणतो, प्रभू येशू म्हणतो, तो माझा दिवस पाहण्यासाठी उत्खंडित होता. मोशेला सुद्धा परमेश्वर म्हणतो, तुझ्यामधून मी एक संदेष्टा निर्माण करेन, दाविदाच्या घराला मी अंकुर फोडेल, जसा अरुणाच्या काठीला अंकुर फोडला. देव मृतांतून अंकुर फोडणारा तो परमेश्वर आहे. देव मृतांचा नाही तर जिवंतांचा आहे. देवाला सर्व काही जिवंत आहे. ते तुमच्या आमच्या करता मरण आणि जीवन असं आहे, पण त्या मरणावर विजय मिळवला तो प्रभू येशू आहे. तो विश्वास आहे. पापापासून मुक्ती त्याचं रक्त देतं. जे पहा, पापासाठी प्रायश्चित्त रक्तानेच होते हे नियमशास्त्रात नमूद होतं, म्हणून त्या प्रभूला पाठवलं आणि त्या देवाने ते चांगलं काम तुमच्या आमच्या ठाई आणि येणाऱ्या सर्वांच्या ठाई नेमलेलं आहे. देवाचं वचन सांगतं, आज तुम्ही संकटात आहात, त्रासात आहात, प्रभू येशूच्या सुवार्तेमुळे तुमचं छळ होत आहे, पण देवाने तुमच्यासाठी चांगलं नेमलेलं आहे. तुमच्या डोळ्याला, तुमच्या जीवनात संकट असतील, आजारपण असतील, पण या सर्व परिस्थितीत देवाचं वचन सांगतं की देवाने तुमच्यासाठी चांगलं नेमलेलं आहे आणि त्या चांगल्या करता प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला त्यांनी निवडून घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्हाला देवाच्या त्या आत्मिक गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्या आत्म्याशिवाय समजत नाही, पवित्र आत्म्याशिवाय. आज आपण तेच वचन ऐकणार आहोत की जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमलेलं आहे. ते आज नेमलेलं असं नाही. आधीच्या लोकांनी आपल्या पुढे जाऊ नये म्हणून ते आज विश्रांतीमध्ये आहे आणि देवाने आपल्यासाठी पूर्वीच चांगलं नेमलेलं आहे. तुम्ही असं समजू नका की मागतो मला मिळतं. हो, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. पण प्रभू म्हणतो की पहा, तुम्ही वाईट असता, तुमच्या मुलाला चांगल्या देणग्या देता, तर स्वर्गीय पित्याकडे मागितला तर किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. मग आपण स्वर्गीय देण्याविषयी भुकेले ताणलेले आहोत का? पप्पांना मी एक गाणं गायचे, प्रभू जीवनाची मजला, प्रभू जीवनाची मजला दे अन्न पाणी. खूप सुंदर गाणे उपासना संगीत मध्ये. आपला जीव पहा, दावीद म्हणतो, हरणीस जशी पाण्याकरता लुपते तसा माझा आत्मा तुझ्यासाठी लुलपत आहे. प्रभू जीवनाचे मजला. आपला आत्मा कशासाठी तळमळला पाहिजे? प्रभूच्या आत्म्याकरता, वचनांकरता. आज आपण त्या तळमळतेमध्ये, त्या उत्कंठेमध्ये आहोत का? हो, सर्वांना वाटतं, सर्व जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते सर्व लोकांना वाटतं प्रभू यावं. अनेक अविश्वासू लोकांना, जगातल्या लोकांनाही ठाऊक एक जगाचा शेवट आलेला आहे, पण ते परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी झटत आहेत. कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये असं वचन आहे की कसं तरी परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं, चाचपडत. तो शोधणाऱ्यापासून दूर नाहीये, तो त्याच्या आत्म्याच्या वाणीद्वारे तुमच्यासाठी बोलत असतो. पण आपण ती वाणी ऐकतो का? आणि आज आपण ते वाचूया, वचन ऐकूया, ग्रहण करूया, स्वीकारूया, विश्वास दृढ करूया. जरी तुमचा छळ प्रभू येशूच्या नावामुळे होत असला तरी देवाने तुमच्या जीवनात उत्तम ते प्रभू येशूच्या नामामध्ये आधीच नेमलेलं आहे. म्हणजे आज जरी तुमच्या जीवनात संकट आली, उद्या जरी आली, तरी तुम्ही त्याला भयभीत होणार नाही. कारण की जो उत्तमाहून उत्तम देणारा जो परमेश्वर आहे त्याचे तुम्ही संतान झालेले आहात. आधीचे संदेष्टे, आधीचे वडील भाऊ जे शास्त्रात लिहिलेले आहे त्यांनी अशा छळातून आपली धाव संपवली. पौल पहा, यशया पहा, इर्मया पहा, आपला तारणारा ख्रिस्त पहा. त्याच धावेने आपल्याला धावायचंय. दुसरी कुठली धाव नाही, दुसरा स्वर्गाचा दरवाजा नाहीये. एकच दरवाजा, मी माझ्या मेंढरांकरता द्वार आहे. होय, प्रभू येशू त्या स्वर्गाचं द्वार आहे. देवाने जो स्वर्गात बसलेला आहे, ज्याचं स्वर्ग सिंहासन आहे,
पृथ्वी पादासन आहे, त्या स्वर्गीय पित्याने सर्व पृथ्वीच्या पापांकरता आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की नियमशास्त्रामध्ये जे नमूद होतं की प्रायश्चित्त रक्ताने होते, जे बळी ठेवले होते ते त्यांनी आपल्या पुत्राच्या पवित्र रक्ताने जो विश्वास ठेवेल त्याला सर्व काळचे पवित्र केले आहे आणि एका काळचे अर्पण तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. होय, विश्वास ठेवा, जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमलेलं आहे. या आपण संदेशाकडे वळूया. त्यातलं पहिलं वचन ऐकूया. स्तोत्र संहिता 130 याचं 7वं आणि 8वं वचन. स्तोत्र 130 यातलं 7वं आणि 8वं वचन आपण वाचूया. काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 130 याचं 7वं आणि 8वं वचनामध्ये स्तोत्र संहिता 130 याचं 7वं आणि 8वं वचन काय म्हणतं पहा. हे इस्रायला परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वर दयानिधी आहे, त्याच्याजवळ उद्धारदानी विपुल आहे, तो इस्रायलास त्याच्या सर्व पातकापासून मुक्त करेल. होय, हे वचन आजही तितकंच सत्य आहे, कारण देवाचं वचन सत्य आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य काय करेल, स्वतंत्र करेल. जो आपल्याकडे असलेल्या शास्त्रांचा पवित्र आत्म्यामध्ये अभ्यास करतो, प्रभू त्याला प्राप्त होतो. सुनताई बाहेरून आणलेली नाही का. हे वचन आपल्याला काय सांगतं की तुमच्या जीवनात जर आज अशी अंधकाराची परिस्थिती आहे तर आशा धरा की परमेश्वराकडे उत्तरदारी खूप आहे. तुमच्या बुद्धीला, तुमच्या कल्पनेला असं वाटतं की संपलं आता. जेव्हा मोशे समुद्रासमोर उभा होता तेव्हा इस्रायल लोकांना वाटलं की आता संपलं. ते कुरकुर करते, कुडकुड करते, आम्हाला अरण्यात का आणलं, मिझरामध्ये आम्ही चांगलं खाऊन पिऊन होतो, मांस खायला मिळायचं, हे अरण्यात मरायला सांगलं का तू. मन्ना दिला, भाकर दिली स्वर्गीय, त्या समुद्रातून देवाने मार्ग काढला. इस्रायल लोक पार झाली, पण मिजरी लोक हडप झाली. या काळी सुद्धा असंच होणार आहे. नोहाच्या काळात झालं तसं, लोटाच्या काळात झालं तसं. जे देवाच्या तयारीत आहे ते देवाच्या तयारीत आहे. त्यामुळे आशा संपवू नका. आशा हा जीवाचा नांगर आहे, तो अचल आणि बळकट आहे. पवित्र आत्म्याद्वारे दिलेली जी आशा आहे ती कशी आहे, अचल आणि बळकट आहे. ती कोणाद्वारे दिली, पवित्र आत्म्याद्वारे. कोणाविषयी आहे, प्रभूविषयी आहे. जसं परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगात पाठवलं, तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला, तीच आपल्या ठाई आशा असली पाहिजे. जरी माझा जीव गेला तरी विश्वासू आहे, परमेश्वर मला उठवेल. हे इस्रायला परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वर दयानिधी आहे, त्याच्याजवळ उद्धारदाने विपुल आहे. होय, तुमच्या मागण्यापेक्षा, तुमच्या कल्पनापेक्षाही परमेश्वर उत्तम देणग्या देणारा दयानिधी आहे. आज तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती असेल जी संकटाची असेल. अनेक विश्वासू बंधूंमध्ये ती परिस्थिती असेल. अनेक अविश्वासू बंधूंमध्ये आज जे बघत आहेत त्यांच्या जीवनामध्ये अशी आशा संपलेली परिस्थिती असेल तर देवाचं वचन त्यांना सांगतं, इस्रायला परमेश्वराची आशा धर, त्याच्याकडे उद्धारदान खूप आहे, तो दयानिधी आहे, तो फिरून दया करणारा परमेश्वर आहे. त्याला पसंत आहे फिरून दया करणं आपल्या लेकरांवर. जसं बाप आपल्या मुलांना भाकर मागत असताना दोंडा देत नाही, मासा मागत असताना साप देत नाही, तर परमेश्वर ही उत्तम देणग्या देणारा परमेश्वर आहे. मागत राहा त्याकडे. आशा सोडू नका, आशा खुंटू नका. या जगातल्या सर्व नश्वर गोष्टी नश्वर होत आहे, अस्थिर गोष्टी अस्थिर होत जाणार आहेत. स्थिरता त्याच्या विश्वासाद्वारे आहे, जे नवीन आकाश नवीन पृथ्वी येत आहे. कारण की अजून कठीण परिस्थिती होत जाईल, अजून कठीण परिस्थितीमध्ये आपण जात जाऊ. पण या सर्व परिस्थितीमध्ये आपली आशा, जीवाचा नांगर पवित्र आत्म्याद्वारे दिलेली प्रभू येशूच्या नामामध्ये, ती गमावू नका. कारण तीच आशा आहे की तुम्हाला त्या पडद्याच्या पलीकडे घेऊन जाईल, सर्वकालिक जीवनात घेऊन जाईल. पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला देव सामर्थ्य देण्यास, उद्धारदान देण्यास समर्थ आहे. इस्रायला परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वर दयानिधी आहे, त्याच्याजवळ उद्धारदाने विपुल आहेत.
तो इस्रायल त्याच्या सर्व पातकापासून मुक्त करेल. होय, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला आणि त्याच्या रक्ताद्वारे जे विश्वास ठेवतात त्यांना सर्व काळचे पवित्र मुक्तता दिली आहे. आणि देवाने हे आधीच नेमलं होतं. जेव्हा अब्राहमाला त्याला प्रथम पुत्र अर्पण असं सांगितला, देवाने विश्वासाची परीक्षा कसोटी लावली अब्राहमाची. जेव्हा ते पाप आलं, ते सापाचं माथं ठेचायचं परमेश्वराने योजलं होतं आणि देवाने ख्रिस्तामध्ये ते पूर्ण केलं. आणि आपल्याला प्रभू येशूमध्ये विश्वास आहे, आशा आहे की देवाकडे उद्धारदाने विपुल आहेत. आज आपल्या जवळ अनेक अडचणी असतील, अनेक त्रासातून तुम्ही जात असाल, पण या सर्व आशा खुंटीत अशा जीवनामध्ये देवाने दिलेली एक आशा आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, की तो आपल्याला सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. होय, आपले जे संदेष्ट आहे, देवाचे जे सेवक आहेत, ते याच मार्गाने गेले. त्यांच्या डोळ्याला अशा काही गोष्टी दिसत नव्हत्या, पण देवावर त्यांनी विश्वास ठेवला आणि लांब लांबचा दूर दूरचा प्रवास त्यांनी केला. आपली घरदारी सोडली, आपली सर्व संपत्ती त्यांनी सोडली. पहा, इब्रिलोकांचे पत्र, इब्रिलोकांस पत्राच्या 11व्या अध्यायामध्ये वचन नमूद आहे, देवाच्या लोकांनी सुद्धा देवावर असाच विश्वास धरला की जे डोळ्याला दिसत नव्हतं त्यांच्या, पण त्याच्या वचनानुसार, त्याच्या बोलण्यानुसार विश्वास धरून दूर दूरच्या प्रवासाला ते निघाले. त्यांना वतन फळ मिळालं का? देवाचं वचन सांगतं नाही मिळालं, पण त्यांनी विश्वास धरून आपली धाव संपवली. वचन काय सांगतं पहा, इब्रिलोकांस पत्र 11वा अध्याय 23 ते 26 वचन काय म्हणतं. मोशे जन्मल्यावर त्याच्या आई बापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण तो मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यास राज आज्ञेचे भय वाटले नाही. राजाज्ञा काय होती? मोशे जन्मल्यावर जी इस्रायलचं जन्मलेलं मूल आहे प्रथम ते मारून टाका, कारण इस्रायल लोक त्या काळी वाढत चालले होते. मिस्री राजाने मारण्याची आज्ञा केली होती, सुईने त्यांनी ते वाचवलं होतं. मोशेच्या राजाज्ञेचे त्याच्या आई वडिलांना भय वाटले नाही, त्यांनी लपवून ठेवलं ते बाळ. आज तुमच्याही जीवनामध्ये देवाचे काही आशीर्वाद असतील, देवाची प्रभूची आशा असेल, अजून अनेक राजाज्ञा निघतील, अनेक सेवकांना त्रास दिलाय, पण तुमच्यामध्ये जी आशा दिलेली आहे प्रभू येशूमध्ये ती लपवून ठेवा, दृढ ठेवा. देव त्याच्याद्वारेच तुमचं आमचं तारण करेल, आपल्याला वाचवेल. मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारिले. मोशेने मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे नाकारले, नाकारून दिला तो राजमहल. आज आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर सार्वकालिक जीवन मिळवायचं आहे, प्रभूला प्राप्त करायचं आहे, तर ज्या जगी गोष्टी त्या नाकारल्या पाहिजे. देवाला जे पसंत नाही त्या गोष्टी आपल्या जीवनातून नाकारल्या पाहिजे. या जगिक सुखांचा मोह टाळला पाहिजे. जगाची समृद्धता आपल्या जीवनातून काढली पाहिजे. जी आहे, जी देवाला न आवडणारी आहे ती काढली पाहिजे. मोशेने प्रौढ झाल्यावर आपला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याच्या विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा दुःख भोगणे हे त्यांनी पसंत करून घेतलं. आज आपल्या जीवनामध्ये आपण कुठल्या पसंती करत आहोत? संकटाच्या काळात, त्रासाच्या काळामध्ये आपण देवावर आशा दृढ ठेवून आहोत का? पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा या जगात हे जीवन, आपलं जीवन हे क्षणिक आहे, क्षणभंगुर आहे. स्तोत्रकार सांगतो माणसाचं जीवन क्षणभंगुर आहे. पाण्यावर आल्या तर बुडबुड्यासारखं आहे, गवतावर आल्या तर फुलासारखं आहे.
आज आहे उद्या नाही. तराजूत बनल्या त्या काजव्यासारखा. याकरता क्षणिक पापाचं सुख भोगण्यापेक्षा दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. आज आपल्याही जीवनामध्ये जे संदेश ते आजपर्यंत झाले, जे जसे वागले तसंच आपलं जीवन असणं गरजेचं आहे. आणि होय, माणसाचं जीवन हे क्षणभंगुर आहे, हे आपण कधी विसरता कामा नये. या जगातल्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनातून आपण काढून टाकणारे असलो पाहिजे आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या पात्रामध्ये भरणारे आपण असलो पाहिजे. कारण आपलं जीवन सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी पाहणारे, त्यासाठी खटपट करणारे आपण असलो पाहिजे. कारण की हे जीवन आज आहे उद्या नाहीये. जो जन्मास आला तो मरणार आहे. जीवन आहे तर मरण आहे, आणि मरण आहे तर पुनरुत्थान सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. जर मरण आहे तर पुनरुत्थान सुद्धा आहे. पहा पुढची वचनं काय म्हणतात. ख्रिस्ताचा अपमान सोसणे हे मिस्र देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. मोशेची दृष्टी कशावर होती? प्रतिफळावर होती. क्षणिक पापाच्या सुखांकडे नव्हती, त्या धनाकडे नव्हती, फारोच्या संपत्तीकडे नव्हती. तो सुखाने जीवन जगला असता राजमहालात, पण त्यांनी अरण्याचा प्रवास निवडला. त्यांनी त्रासाचं जीवन निवडलं. आज आपल्या जीवनामध्ये आपली निवड कशी आहे या वचन आपणास सांगतं. पहा, मिस्र देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे. काय संपत्ती आहे? ख्रिस्ताचा अपमान सोसणे. या जगामध्ये जगत असताना प्रभू येशूच्या नावाने जर तुमची आमची निंदा होत आहे, तर या जगातील क्षणिक सुखांपेक्षा ते उत्तम आहे. कारण की त्याचं प्रतिफळ मोठं आहे. धैर्य धरा, आशा धरा, देवाने तुमच्या आमच्या करता उत्तम असं नेमलेलं आहे. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिस्र देश सोडिला, कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखे त्याने धीर धरिला. जो अदृश्य आहे त्याला पाहण्यात असल्यासारखे त्याने धीर धरला. कोणी? मोशेने राजाच्या क्रोधाला न भिता. राजा दिसत होता, त्याची राजाज्ञा माहित होती, पण मोशे या सर्व गोष्टींना घाबरला नाही. त्याने मिस्र देश सोडिला, कारण जो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्यासारखा त्याने धीर धरिला. आज तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू जो स्वर्गात बसलाय तो आपल्याला दिसत नाही, पण जो आत्म्याने आपल्या समोर बोलत असतो, आपल्या ठाई वास करतो, जो दृश्य आहे परमेश्वर, त्याविषयी आपण धीर धरणारे आणि त्या सार्वकालिक जीवनाकरता प्रवास करणारे असलो पाहिजे. या जगात दुःख, अपमान, अडचणी, पाठलाग, निंदा, भूकमार, उपासमार सोसणारे आणि देवाच्या राज्याकरता धावणारे आपण असलो पाहिजे. या आपण पुढची पण वचनं वाचूया, 27 ते 21. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिस्र देश सोडिला, कारण तो अदृश्य आहे त्याला जणू काय पाहत असल्याने त्याने धीर धरला. त्याने वल्लांडन सण व रक्त सिंचन हे विधी विश्वासाने पाळिले, यासाठी की प्रथम जन्मलेल्या वत्सांचा नाश करणाऱ्याने त्यास शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्री लोक तसेच करणाऱ्याचा प्रयत्न करीत असताना बुडून गेले. पहा,
मोशे इस्रायल लोक कोरड्या जमिनीवरून चालतात तसं समुद्रातून पार गेले, पण फारोचे लोक तसंच करायला पाहत होते, पण ते बुडून गेले. होय, फारोची सेना जी त्यांच्या मागे लागली होती, जी त्यांचा छळ करत होती, ती तसंच इस्रायल लोकांसाठी करू पाहिले, पण ती बुडून गेले. पण इस्रायल लोक समुद्रातून कोरड्या भूमीवरून चालत असल्यासारखे निघून गेले. आज या संकटाच्या काळातून तुम्ही आम्ही सुद्धा वाचवले जाऊ. कलस्या उचलली जाईल, जी अदृश्य आहे, जो आत्म्याने आपल्या संगती पवित्र आत्म्याने बोलतो, प्रभू येशूचं वचन शिकवतो, त्याच्यावर जेव्हा आपण विश्वास ठेवू दृढ असा आणि चालू, आपण हे पार केले जाऊ. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने यरीहोच्या गाव भोवती 7 दिवसापर्यंत फेऱ्या घातल्या होते, पडले. विश्वासाने राहाब कसबिनीचा तिने हेरांचा स्वीकार स्नेहभावाने केल्यामुळे अवज्ञा करण्यामुळे नाश झाला नाही. पहा, यरीहोची जी गावकूस होते, यहोशुआ जेव्हा तिथे गेला त्यांनी भक्कम अशी गावकूस उभा केली होती, पण जेव्हा त्यांनी 7 फेऱ्या मारला, देवाचा जयघोष केला आणि ती गावकूस कोसळून गेली, कोसळलं. ते तुमच्याही जीवनात अशा कठीण गोष्टी असतील, ते कोसळत का नाहीत? कारण की तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये त्याचा गौरव करत नाही, त्याचा विश्वास ठेवत नाही. त्या तुमच्या जीवनातल्या त्या कठीण अशा गोष्टी निखळून पडाव्यात असं तुम्हाला वाटतं, तर देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे, वचनानुसार वर्तन करणारे आणि त्याची स्तुती निरंतर करणारे बना. सर्व संकटात देवाला धन्यवाद देणारे बना. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनातल्या सुद्धा अशा कठीण, पार न होणाऱ्या अशक्य गोष्टी देव शक्य करेल. प्रेज द लॉर्ड. राहाब कसबनीचा सुद्धा जीव वाचला. अवज्ञा करण्याबरोबर तिची हानी झाली नाही, तिचा नाश झाला नाही. तिने पाळलं, ते गुप्तहेरांचा सांभाळ केला, राखलं आणि तीही राखली गेली. आज तुम्ही आम्ही सुद्धा जर देवाचं वचन राखत आहोत आपल्या जीवनामध्ये, तर आपण त्या काळी राखले जाऊ. संकट आहे, त्रास आहे, क्लेश वाढणार आहे, पण देवाचं वचन सांगतं देवाने चांगलं ते पूर्वीच नेमलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगलं ते पूर्वीच नेमलेलं आहे. इपिस्करास पत्र याचा 1 अध्याय 4 ते 7 वचन काय म्हणतात पहा. काय वचन सांगतं पहा. चांगलं काय देवाने नेमलं आहे. पौलाचे इपिस्करास पत्र 1 अध्याय 4 ते 7 वचन. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याच्या सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिमाची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्यावर येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता आगाऊ नेमिले. देवाने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये आपल्याला निवडलेलं आहे, यासाठी की प्रेमामध्ये आपण पवित्र निर्दोष असं व्हावं. प्रेज द लॉर्ड. ही आजची निवड नाही. सृष्टीच्या आज जर फुलताई ऐकत आहे, सॅमसन अंकल ऐकत आहेत, ऑनलाईन पाहणारे ऐकत आहेत, तर ही निवड जे जे काही प्रभू विश्वास ते सर्वजण सृष्टीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये निवडलेले असे आहे. मग ज्याने आपली निवड आधीच करून ठेवलेली आहे, आधीच आपल्यासाठी चांगलं करून ठेवलेलं आहे, मग तुमचं वाईट करणारे कोण आहे? पुनरुत्थानापासून कोण तुम्हाला अडवेल? ज्याने ती तुमच्या आमच्याकरता धाव पूर्ण करून ठेवली, ती धाव तुमच्या आमच्या जीवनातून कोण थांबवेल? कारण देवाचं वचन सांगतं की आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले.
त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिमाची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता आगाऊ नेमिले. देवाने तुमची आमची निवड अगोदरच केली. म्हणजे आज जर तुमच्या जीवनात संकट असतील, छळ असेल, या सर्व संकटाच्या परिस्थितीत आला तर तुम्ही भयभीत होऊ नका. देवाने तुम्हाला आधीच सृष्टीच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तामध्ये निवडलेलं आहे. त्याने तुमच्या आमच्या करता आगाऊ चांगलं असं नेमलं आहे. जरी तुमच्या डोळ्याला, जरी तुमच्या बुद्धीला त्या गोष्टी पटत नाही, दिसत नाही, चांगले अशा जीवनात घडत नाही, पण पहा अशा सर्व परिस्थितीमध्ये विश्वास जरा, देवाने ख्रिस्तामध्ये चांगलं आधीच माझ्यासाठी नेमलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि वचन सांगतं, मी सांगत नाही, वचन काय सांगते 30 पत्र त्याचा पहिला अध्याय, आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र निर्दोष व्हावे. आपल्या दृष्टीने पवित्र निर्दोष नाही. म्हणजे देहाचे विधी मनुष्याला पवित्र निर्दोष करत नाही. ते देहाचे विधी आहे. शांती, खरी शांती ख्रिस्ताच्या नामामध्ये देवाने आध्यात्मिकरित्या अंतःकरणाची केली. जो कोणी विश्वास ठेवतो त्याची ती सुंदर झालेली आहे, त्याला ते पवित्रकरण झालेलं आहे. होय, या जगात असताना तुमच्या जीवनामध्ये जरा संकट असतील, अडचणी असतील आणि येणाऱ्या सर्व परीक्षा प्रसंग पाहून भयभीत होऊ नका. देवाने तुमच्या आमच्यामध्ये ख्रिस्तामध्ये पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी चांगल्या गोष्टी नेमलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि त्याने ख्रिस्ताद्वारे दत्तक होण्याकरता त्याने आगाऊच नेमलेलं होतं. सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवण्याकरता. पहा यातलं 7 वचन काय म्हणतं, त्याच्या कृपेच्या विपुलतेप्रमाणे त्या प्रियकराच्या त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मिळाली आहे. तुमच्या जीवनात देवाने चांगल्या गोष्टी पेरलेल्या आहेत. त्या आज नाही, तुम्ही जन्माच्या अगोदर, सृष्टीच्या स्थापनेच्या अगोदर ख्रिस्तामध्ये देवाने त्या आधीच नेमलेल्या आहेत. चांगल्या गोष्टी ज्या तुम्हाला आज दिसत नसतील, आज तुम्ही निराशात असाल, अंधकारात ठेवलेल्या बुद्धीसारखं तुमचं जीवन चाललेलं असेल, तरी वचनाकडे लक्ष ठेवा, आशा धरा, विश्वास धरा. ख्रिस्तामध्ये, प्रभू येशूमध्ये देवाने तुमच्यासाठी आधीच चांगलं नेमलेलं आहे. ते तुम्हाला त्याच्या सार्वकालिक जीवनात मिळेल. लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. पहा, असंच एक सुंदर वचन इफिस्करास पत्र 2 अध्याय 4 ते 10 वचनामध्ये नमूद आहे. इफिस्करास पत्र 2 अध्याय 4 ते 10 वचन. तरी देव दयाघन आहे. देव कसा आहे? दयानिधी आहे. आधी काय वाचलं आपण? दयानिधी आहे. आता आपण वाचत आहोत, तरी देव दयाघन आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. त्यांनी काय केलं? ख्रिस्ताला या जगात पाठवलं. जगातील सर्वांच्या मनुष्यांच्या पापाकरता जे रक्त गरजेचं आहे, प्रायश्चित्त म्हणून त्याने आपल्या एकुलते परम प्रिय पुत्राच्या रक्ताने शुद्ध केलं. देवाने काय केलं की पापाकरता प्रायश्चित्त रक्ताने होते. मग ते रक्त शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. जे विधी होते नियमशास्त्रातले ते तात्पुरते लावून दिले होते. शांती प्रित्यक्त बळी, होमार्पण बळी, पापाचा बळी, पापाचा मोक्षाचा बळी, अन्नार्पण बळी, शेतातल्या पहिल्या उत्पन्नाचा बळी, हे 5 विधी तात्पुरते होते. ते नियमशास्त्र होतं, ते बालरोधक होतं. पण देवाने खरं खरं पवित्र केलं त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे. आणि ते प्रभू येशूचं आगमन होईपर्यंत ते लावून दिलेले होते. ही सुवार्ता आहे. सुवार्ता काय आहे? तो तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला त्या मरणाच्या दाढेतून, त्या मृत अवस्थेतून, त्या अंधकाराच्या गोष्टीतून उठवलेलंच आहे.
काय केलेलं आहे? तुमच्या सर्व अंधकाराच्या गोष्टीतून, तुमच्या सर्व मृत्यूछायेच्या दरीतून, ज्या आपण दरीत जाणार आहोत, जे आपण विश्रांती घेणार आहोत, निजले जाणार आहोत, त्या आपल्याला आधीच उठवलेलं आहे. आधीच तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी पेरलेल्या आहेत. एकाद्वारे, एका मध्यस्थाद्वारे, एका नामाद्वारे. येशू नाम मिला, येशू नाम मिला, मेरा जीवन बदल गया, मेरा जीवन बदल गया. येशू नाम मिला, येशू नाम मिला, मेरा जीवन बदल गया, मेरा जीवन बदल गया. होय, ते एकच नाम स्वर्गात पृथ्वीवर सामर्थ्यशाली, की त्या नामामध्ये देवाने सर्व चांगल्या गोष्टी पेरलेल्या आहेत. तुमच्या ठाई ते सर्व चांगले कृत्य पूर्ण केलेलं आहे. तुमच्या ठाई तुम्ही जीवनातून मरणातून जीवनात पार गेलेला आहात. तुम्ही हाताने कृतीने करून धार्मिकता मिळवू शकत नाही. मी देवासाठी हे केलं, मी देवासाठी ते केलं, नाही. देवाने सर्व धार्मिकतेची कृती एकाद्वारे पूर्णच करून ठेवलेली आहे. तुम्ही जरी विश्रांतीत जाणार आहात, विचाराला खेळलेला आहात, तर लक्षात ठेवा, उद्याचा दिवस ख्रिस्तावर विश्वास ठेवून तुम्ही सुखदुःखात गेलेला असाल. आणि जर ख्रिस्त आला तसा ख्रिस्तावर विश्वास ठेवून दृढ ठेवलेला आहात, तुम्ही सार्वकालिक जीवनात गेलेला असाल. देवाचं वचन स्पष्ट सांगतं, तरी देव दयाळू आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत्यू झालो असताही त्याने आपल्या स्वतः परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. देवाने तुमची आमची पाप स्मरली नाही. तो वारंवार राग क्रोध आपल्यावर काढत नाही. ख्रिस्ताच्या रक्ताकडे तो पाहतो. म्हणून योहान म्हणतो, जर तुम्ही चुकलेला आहे, कैवरी बसलेला आहे. आजच ती वेळ आहे. उद्याचा दिवस आपल्या जीवनात आहे का माहित नाही. आज वेळ आहे, तर आज आस्था धरा, पश्चाताप करा. मग तुम्ही विश्रांतीत जरी गेला तर मरणातून जीवनात पार गेलेल्या आहात. प्रेज द लॉर्ड. यासाठी त्यातलं 7 वचन काय म्हणतं? यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात, बघा, त्याची आपल्यावर ख्रिस्त येशूमध्ये जी ममता आहे तिच्याद्वारे येणाऱ्या युगात, जे युग येणार आहे, जे यरूशलेम येणार आहे, जी नवीन वधू तयार केली जात आहे. तुम्ही आम्ही कलस्य आहोत, त्याची वधू आहोत. आणि ती वधू कुठं जाणार आहे? नवीन राज्यामध्ये, नवीन सार्वकालिक जीवनामध्ये, ज्याला स्वर्ग जे म्हणतात, तो स्वर्गाचे दरवाजे ख्रिस्त आहे. तिथं लिहिलंय की यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्याला कृपेची अपार संपत्ती दाखवावी. संपत्ती या जगात नाही, त्या जगात दाखवावी. तो या जगात भुकेला होता, ताणेला होता. तो या जगात कसा होता? भुकेला होता, ताणेला होता. त्याची परीक्षा झाली, तो रडला, कणला, यातना भोगल्या. मेंढपाळ ज्या मार्गाने गेलो त्याच मार्गाने गेलो पाहिजे आपण. या जगात जर तुम्हाला दुःख आहे, क्लेश आहे, तर लक्षात ठेवा, तुम्ही दुःखातून त्या आनंदात पार जाणार आहात. तोच मार्ग खरा आहे. देवाचं वचन सांगतं, तू पहा, यासाठी ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी, ही आशा ठेवा. जगातील समरूपता आपल्या जीवनातून काढायला घ्या. वेळ फार कमी आहे. आपण येणाऱ्या संदेशात काही गोष्टी ऐकणार आहोत. नोहाने येणाऱ्या गोष्टी काय तयारी करायची आहे, कुठल्या गोष्टीची बांधणी आपल्या जीवनात असली पाहिजे. आज वचन सांगतं, हे वचन आपल्याला काय सांगतं, की त्याने येणाऱ्या युगात आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाद्वारे झाले आहे. हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे. पहा, तुमचे तारण, आमचे तारण, आम्ही जी धार्मिकता करत आहोत, कृती करत आहोत, वर्शिप करत आहोत, स्तुती करत आहोत, त्याने नाहीये. त्यांनी आधीच नेमून ठेवलेलं आहे. त्यांनी जे विश्वास ठेवतात त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. त्यांनी ते पुनरुत्थान देऊन टाकलेलं आहे. तुमच्या जीवनाला संकट आहे, त्रास आहे, मरणात चाललेला, विसावात चाललेला, लक्षात ठेवा, तुम्हाला पुनरुत्थान प्रभू येशूच्या नावात दिलेलं आहे. सर्व चांगलं ते आधीच त्याने नेमलं आहे. आज तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी दिसत नाही, पण विश्वास ठेवा, आधीच ख्रिस्तामध्ये त्याने नेमलेला आहे.
वचन ऐकलं आपण मागाशी इब्री लोकांच्या पत्रामध्ये, मोशे समुद्रासमोर उभा होता. इस्रायल लोकांना त्यातून कुठं पार जाणार होता आपण, पण त्या समुद्रात सुद्धा वाटा होत्या असं वचन सांगतं. इस्रायल लोक पार गेले, पण फारोची सेना गडप झाली. येणाऱ्या काळात सुद्धा असंच होणार आहे. नोहाच्या काळासारखं, लोटाच्या काळासारखं. जे तयार असतील ते पार होतील, जे तयारी करणार नाही ते गडप होतील. सर्व त्रासात, संकटात, छळामध्ये अडकले जातील. आपल्याला कुठं जात आहोत याचा विचार करा. कुणी अड्डता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने झाले नाही. आपण चांगली कर्मे करावी, आपण चांगली कर्म करावी म्हणून ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. आपण कोण आहोत? देवाच्या हातची कृती आहोत. ख्रिस्तामध्ये निर्माण केलेले त्याच्या हातचे आपण काम आहोत. त्याकरता आपल्याला दोष देणं बंद करा. कधी कधी म्हणतो ना, काय जीवन, कशासाठी जगत आहे? तुम्ही देवाच्या हातचे काम आहात, तुम्ही देवाची कृती आहात. देवाला धन्यवाद द्या ज्या ज्या परिस्थितीत आहात. होय, दळणारे कमी होणार आहेत, पहाडकरी मंद होणार आहे, चांदीचा दोर तुटणार आहे, बदाम फुटणार आहे, देहाची परिस्थिती होणार आहे, पण देवाने ख्रिस्तामध्ये पुनरुत्थान दिलेलं आहे. पहा, जे अशक्तपणामध्ये पेरलं जातं ते सामर्थ्यात उठवलं जाईल. जे अपमानात पेरलं जाईल ते गौरवात उठवलं जातं. देवाचं वचन सांगतं. चांगली कर्मे करावी, ख्रिस्त येशूमध्ये उत्पन्न केलेले असे आपण त्याच्या हातचे काम आहोत. ती कर्मे आपण करावी म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. देवाने काय केलं? ख्रिस्तामध्ये आपल्याला निर्माण केलं नवा पुरुष, आणि ती चांगली कर्म आपण करावी म्हणून ख्रिस्तामध्ये ती आधीच नेमून ठेवलेली आहेत. होय, तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही ठेवत नाहीये. ते देवाने तुम्हाला आधीच नेमून ठेवलं होतं त्याच्या पुस्तकामध्ये. ही लोक विश्वास ठेवतील, ही माझ्या राज्यात येतील, ही प्रार्थना करतील, ही स्तुती करतील, ही ती चांगली कामं करतील. देवाने तुमच्या आमच्या जीवनाकरता चांगल्या योजना पेरलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. आशा ठेवा, विश्वास ठेवा. शेवटची काही वचन वाचूया आपण. रोमकरासपत्र 8 अध्याय 29 वचन काय म्हणतं पहा. रोम 8:29. रोमकरासपत्र 8 अध्याय 29 वचन. सॉरी, 28 वचन वाचू. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्या म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. काय लिहिले? आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्या म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. स्पष्ट सांगतो पौल. आज तुम्ही आम्ही प्रभू येशूमध्ये बोलवलेले आहोत, ते नेमलेलं आहे आधीच. मग आज तुमच्या जीवनात ती परिस्थिती नसेल, संकट दिसत असेल, त्रास दिसत असेल, पण देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलविण्यास सर्व काही कल्याणार्थ सहकारी असे होते. जरी परिस्थिती वाईट असली तरी कल्याणार्थ सहकारी असं होत जाईल तुमच्या जीवनात. विश्वास ठेवा. कारण की मनुष्याचे अशक्य देवाला सर्व शक्य आहे. तुम्हाला वाटेल सर मी स्वर्गात जाईल की नाही? तुमच्या तारबीत तरी कृतीने ते नाहीये. तुम्ही चर्चला किती वेळ बसला, किती प्रबोधन घेतली, आणि ते नाही, ते तुम्हाला करावंच लागणार. दॅट इज द टेस्टिमनी. त्या तुमच्या साक्षी आहेत, तुम्हाला ते करावंच लागणार आहे. पण त्याच्यामुळे सारखी जीवनात प्रवेश होणार नाही. तर जे देवावर प्रीती करतात, जे वचन पाळतात, जे देवावर प्रीती करणारे म्हणजे वचन पाळणारे आहेत, त्यांच्यासाठी सर्व काही कल्याणार्थ सहकारी असं होतं. देवाने ते चांगलं पेरून ठेवलेलं आहे. अशा लोकांकरता ते देवाचे वचन पाळतात, त्याची आज्ञा पाळतात. त्याकरता ख्रिस्तामध्ये पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी देवाने चांगल्या गोष्टी नेमून ठेवलेल्या आहेत, पेरलेल्या आहेत. ते तुम्ही आम्ही पेरलेलं नाही. आज तुमच्या जीवनाचे आशीर्वाद आहेत ते तुमच्या खानदानी नाही आहेत, ते देवाच्या राज्याचे आहेत. प्रेज द लॉर्ड. हे मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं.
एपिस्करास पत्र 11 अध्याय शेवटची काही वचन वाचा. एपिस्करास पत्र 11 अध्याय 35 ते 39 वचन पहिल्यांदा वाचू. 35 ते 39 वचन. आपण काय आणखीन काय सांगू? मगाशी जो अध्याय वाचलाय त्याच्या पुढचा आहे. आणखीन काय सांगू? गिदोन, बराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमूएल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. इब्री लोकांचा लेखक जो अननोन आहे त्याने हे नमूद केलं की पहा, गिदोन, बराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमूएल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. एवढे संदेष्टे आहेत की देवाच्या विश्वासाने चालले. डोळ्याला दिसतं त्यांनी चालले नाही, तर ते देवाच्या विश्वासाने चालले, कृती केली. त्याने विश्वासाद्वारे राज्य जिंकली. यहोशुआ विश्वासाने जिंकलं. तो गिनोदानी सुद्धा आराधना स्तुती केली. 300 लोक तयार करायला लागली परमेश्वराने आणि विजय मिळवला. काहीच नव्हतं. दावीद देवाच्या विश्वासाने उभा राहिला. सुकुमार होता 17 वर्षाचा, गोल्यात खाली पाडला गेला. तुमच्या आमच्या जीवनात जर अशी काही मोठमोठ्या तटी असतील, संकट असतील, अडचणी असतील, देवाच्या विश्वासानुसार तुमच्या जीवनात दिसत नसेल, पण देवा विश्वास ठेवा, तर सर्व गोष्टी बदलल्या जातील. त्याने विश्वासाने राज्य जिंकली, धार्मिकतेने वर्तन केले, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली. आज तुमच्याही जीवनात तो गरजणाऱ्या सिंहासारखा सैतान फिरत आहे का? त्याचं तोंड तुम्हाला बंद करायचं आहे का? तर विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार हाती पकडा, म्हणजे तो सैतान तुमच्या जीवनातून निघून जाईल. देवाला अधीन व्हा, सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तलवारीच्या धारेपासून निभावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, लढाई पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्य पळवली. तुमच्या जीवनातून सैतानाची सैन्य पळवायचे का? तुमची सर्व बंधनं तोडायची का? तर विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार धरा, ख्रिस्ताच्या विश्वासात उभे राहा आणि पहा, त्या सर्व त्रास देणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनातून जातील. स्त्रियांनी त्यांची मृत माणसे पुनरुत्थाने जिवंत झालेली अशी मिळाली. कित्येकाने आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न स्वीकारता मरणा इतका यातना सोसल्या. काय लिहिलंय? कित्येकाने आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न स्वीकारता मरण्या इतका यातना सोसल्या. आपल्याला ते पुनरुत्थान मिळवायचंय. त्याकरता आजच्या ज्या यातना होतील किंवा इथून पुढे होतील, छळ होईल, त्या सहन करा. कारण की ते चांगलं पुनरुत्थान आहे. देवाने आपल्यासाठी चांगलं नेमलेलं आहे, पेरलेलं आहे. आणि इतरांस टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने काही यांचाही अनुभव आला. त्यांस दगडमार केला, करवेतीने चिरले. संदेश त्यांना करवेतीने चिरले, मोहपाशात टाकिले, ते तलवारीने धारेने मेले. ते मेंढराने व शेरा डारांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार पीडित त्रासलेले असे होते. त्या जग योग्य नव्हते, तर अरण्यातून, डोंगरातून, गुरातून व भूमीच्या कपारीतून भटकत राहत असत. दावीद डोंगरात कपारीत राहत होता. शमशोन बलिष्ठांना पळून लावायचा. तो 500 300 बलिष्ठांना पळून लावत होता, मारत होता. देवाचं सामर्थ्य त्याच्या ठाई होतं. पण प्रवास कसा होता? खडतर. प्रभूने पुनरुत्थान दिलं जगाकरता, सार्वकालिक जीवन दिलं, पण प्रवास कसा होता? खडतर. आणि आपल्याला प्रवास कशी पाहिजे? सुखकर. देवाचं वचन काय सांगतं बा, की असे होते की त्या जग योग्य नव्हते, ते अरण्यातून, डोंगरातून, गुरातून, भूमीच्या कपारीतून भटकत राहत असत. होय, आज त्रासात आहात का? देवाला धन्यवाद द्या. देवाने ख्रिस्तामध्ये तुमच्या आमच्या करता चांगलं आधीच नेमलेलं आहे, पेरलेलं आहे. जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमलं आहे. देवाने ते आधीच नेमलेलं आहे. पुढच्या स्थापनेपूर्वी आपण ते सार्वकालिक जीवनात जावं, देवाची प्रजा बनावं, देवाची संतान बनावं,
ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन मिळावं, आपल्या पापाचा खंड भरला जावा. लोकांस पत्र 11 अध्याय 39 वचन शेवटचं वाचूया. या सर्वांविषयी त्याच्या विश्वासाने चांगली साक्ष दिली. या सर्वांविषयी त्यांच्या विश्वासाने चांगली साक्ष दिली असताही त्यास वचन फळ प्राप्त झाले नाही. गिदोन, दावीद, समशोन, अब्राहम, योसेफ हे सर्व आहेत, पण यांना वचन फळ प्राप्त झालं का? इथं लिहिलं की पहा, इफ्ताब, दावीद, शमूएल, संदेष्ट यांचे वर्णन यशया, इर्मया, हग्गय, मलाकी, मिका, जकर्या खूप संदेष्ट आहे, पण यांना वचन फळ मिळालं का? नाही मिळालं. का? वाचा, पुढे वाचूया. देवाने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमिले होते, यासाठी की त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये. प्रेज द लॉर्ड. पृथ्वीच्या स्थापनेपासून देवाची जी संतती आहे त्यांना वचन फळ मिळालेलं आहे का? नाही मिळालं. का नाही मिळालं? कारण की देवाने आपल्यासाठी आधीच उत्तम नेमून ठेवलेलं आहे. फुलाताई ऐकणार आहेत, ख्रिस्ता विश्वास ठेवणार आहेत, त्यांनाही सार्वकालिक जीवनात घ्यायचं आहे. ख्रिस्तामध्ये आधीच ते नेमून ठेवलेलं होतं देवाने, म्हणून तुम्ही आज ऐकता. इथून पुढे जेवढे विश्वास ठेवतील त्यांच्याकरताही आधीच नेमून ठेवलेलं आहे. म्हणून जे आधीचे होते त्याने आपल्या वाचून पूर्ण होऊ नये म्हणून त्यांना वचन फळ मिळालं नाही. वचन सांगतं, देवाने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमिले होते, यासाठी की त्याने आपणा वाचून पूर्ण होऊ नये. देवाने ते राखून ठेवलं होतं आपल्या करता. आज तुम्ही जे ख्रिस्तावर विश्वास ठेवता, विश्वासून जीवन जगता, प्रभू येशूला स्वीकारत आहात, ते देवाने आधीच नेमून ठेवलेलं आहे. आणि येणाऱ्या सार्वकालिक जीवनात जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात निघवले जातील, सार्वकालिक जीवनात घेतले जातील. देवाने तुमच्या आमच्या करता चांगल्या योजना नेमलेल्या आहेत, त्या पेरलेल्या आहेत. जे तुमच्या डोळ्याला त्या गोष्टी दिसत नाही, देवा विश्वास ठेवा. सर्व कठीण बंधनं, सर्व यरीसारख्या कमा, भिंती, तळ गळून पडतील. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू वाचलेल्या वचनानुसार तुमच्या जीवनातले सर्व कठीण मार्ग दुरुस्त करो आणि त्या मार्गातून चालत असताना पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य देऊ आणि जी उत्तम योजना तुमच्या करता नेमलेल्या आहेत त्या तुमच्या जीवनात प्रभू येशूच्या नावात कार्यान्वित करू. आमेन. या आपण प्रार्थना करू, नंतर प्रभू येशूची प्रार्थना करूया, नंतर वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सभा संपूया. बोला. बर. ठीक आहे. फुलाताईंच्या भावासाठी प्रार्थना करायची. आत्ताच आपण वचन ऐकलं नाही का? अनेक बंधनं असतात, अनेक गोष्टी असतात. देवाने जे उत्तम नेमलेलं आहे फुलाताईंच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनात ते उत्तम त्यांच्या भावामध्ये जावं, तिची बंधनं तुटव. ही आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी क्षण संध्या आमच्या जीवनात आली, सुंदरच्या वचनाद्वारे बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. वाचल्या सर्व वचनाद्वारे प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. फुलाताई पडवळ, सॅमसन कधीचे लेकर, मावशी जगातले सुना तोंड लेकर, आई शेजारची ताई त्यांची सुना तोंड लेकर, हिवाळे कुटुंब त्यांची सुना तोंड लेकर, याच्या सर्वांच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद पेर. या सगळ्यांना तुझ्या हातात देतो. जे भाऊ बहीण पाहतात त्यांनाही ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित कर. या वचनाद्वारे त्यांच्या ठाई पवित्र आत्म्याद्वारे आशा घाल. आणि होय, जे चांगल्या गोष्टी तू नेमलेल्या आहेत प्रभू येशूच्या नावात, त्या योजना सर्वांच्या जीवनात कार्यान्वित कर आणि आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये प्रभू येशूच्या नावात तू घे. आमच्यातून झालेलं सर्व झालं चुकांची प्रभू येशू तू क्षमा कर. आज रात्री येण्यासाठी जागरूक ठेव. सुंदरसं अन्न आमच्या मुखी दे, त्यांना खाऊन शक्ती सामर्थ्य दे. जे आज भुकेले तांच्या मुखास अन्न पाणी दे. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना तू काम दे. होय, ज्यांची पगार बिल मोठमोठ्या कंपन्याकडे अडकले ते प्रभू येशूच्या नावातून मोकळ्या कर. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना तुझ्या हाती देतो. तुझ्या वचनानुसार चांगली बुद्धी, राज्य शासनाची बुद्धी त्यांच्या ठाई प्रभू येशूच्या नावात तू खा.
सर्व ख्रिस्ती संस्था, सेवक, धर्मदाय संस्था, सेवाभावी संस्था, एनजीओ संस्था यांना उत्सुकता घाल. त्यांच्या हातून चांगलं काम, जे पीडित व्यक्ती आहेत, दुःखी व्यक्ती आहेत, पुराच्या परिस्थितीतील लोक असतील, या सर्वांना मदत पोहोचावी असं तू कर. सेवकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि याबद्दल सामर्थ्य जर अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. सर्व पीडित, दुःखाने, आजाराने त्रस्तांना, बिचाराने खेळल्याना प्रभू येशूच्या नावात तू मोकळं कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. तसेच तू प्रार्थना करतो, शिक्षक लोकांना ज्ञानामध्ये भर. विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान घेण्याची शिक्षण प्रणाली त्यांच्या नावात कार्यान्वित कर. जे रात्रीच्या वेळी प्रवास करत आहे, जे वाहक आहेत, चालक आहेत, एरोप्लेनचे असतील, एसट्यांचे असतील, प्रायव्हेट गाड्यांचे असतील, त्यांनी सुखरूप प्रभू येशूच्या प्रवाशांना घरी पोहोचावं असं तू कर. सर्व साहित्य निघाल्यापासून दूर ठेव. तसेच तू प्रार्थना करतो, जे डॉक्टर नसेल त्यांच्या हाताला आरोग्यात स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाते. ज्यांना पैसे भरायची कुवत नाही, हॉस्पिटलला जाय, त्या आजारपणाला आहे, त्यांच्या मार्ग प्रभू येशूनात तू मोकळे कर. ज्या दुःखात आहेत, क्लेशात आहेत, प्रियजन गमावला आहे, त्यांना तू सांत्वन दे. तसेच तू प्रार्थना करतो, जे प्रार्थनेमध्ये आहेत, जिथे प्रार्थना चालू असतात त्यातले अडखळ प्रभू येशूच्या नावात घालून टाक. ज्या आज विरोध भूमिकेमध्ये आहेत त्यांना तू भेट घे, त्यांच्यामध्ये परिवर्तन कर. जे आज निराशामध्ये बसलेले आहेत त्यांच्या मनामध्ये पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. फुला त्यांचं कुटुंब, त्याच्या भावाकरता प्रार्थना करतो. जे काही बंधना सैतानी बंधनामध्ये तो आहे, जे काही सैतानी बंधन त्यांच्या जीवनामध्ये आहे, प्रभू येशूच्या नावात ते मोकळं केलं जावं. ते मोकळे केले जावे त्या बंधनातून. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, शरीराद्वारे त्या जीवनामध्ये कार्यान्वित कर. त्याला भेट घे. जो विश्वास प्रभू त्यांच्या कार्यान्वित कर. तू आज त्यांची भेट घे आणि मोकळं कर. तुझ्या घरात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. आज तुझ्या आत्म्याद्वारे त्यांना तू भेट घे. तुला त्यांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाद्वारे त्यांचं फळ त्यांच्या भावाच्या जीवनामध्ये मिळवलं जावं, दिलं जावं. सॅमसन अंकल तिच्या लेकरांना ज्ञान, प्रीती, वचनामध्ये भर. लागणाऱ्या गोष्टी दे. त्या लेकरांना त्याच्या संरक्षणात, देवदूतांच्या पहाऱ्यात ठेव, ज्ञानात ठेव. जे काही शिक्षण घेत आहे, जे काही काम करत आहे, ते सर्व सफल असेल प्रभू येशूच्या नावात तू कर. मावशी, सुनाना, तोंड लेकरांच्या जीवनात आरोग्य, प्रीती राहू दे. तसेच तू आई, शेजारची ताई, दादा, त्यांची सुनाना, तोंड लेकर यांच्या जीवनात तुझं आरोग्य राहू दे. त्यांच्या शरीरात जे काही त्रास आहे प्रभू येशूच्या नावात तू घालून टाक. त्यांच्या घरात तू बरकत दे. त्यांच्या लेकरांना ज्ञान, प्रीतीमध्ये भर. तसेच तो ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, हिवाळ्यांचे कुटुंब आहे, त्यांच्या जीवनात तिची सुनाना, तोंड लेकर आहे, यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे घालून टाक. त्याचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये वधस्तंभाला खेळलेला आहे. त्याच्या जीवनातले सर्व त्रास, त्या सैतानाची कुएकता प्रभू येशूमध्ये काढल्या जात, मोकळ्या केल्या जाव्यात. तसेच तुझ्या लेकरांना जे काही दातांचे, हाडांचे विकार असतील प्रभू येशूमध्ये काढून टाक. तसंच तू प्रार्थना करतो, जे ऑनलाईन भाऊ पाहत आहेत, यांच्यावर वचन पोहोचलेलं आहे, त्यांच्या जीवनात तो तारणहार प्रकाश प्रभू येशू प्रकाशमान व्हावा असं तरी विश्वास त्यांच्या ठाई निर्माण कर. तसेच तू त्यांची भेट घे. सर्व प्रार्थना विनंत्या प्रभू येशूने पूर्ण केला त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणते पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण सोडिले आहे तसेच तो आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदित राहा, प्रार्थनेत राहा. प्रभूच्या येण्यापर्यंत जर आपण जिवंत राहू तर आशेत राहा. तो आशेचा नांगर अचावी बळकट आहे, पडद्याच्या पलीकडे घेऊन जाईल. देवाने तुमच्या करता उत्तम ते आधीच नेमलेला आहे, हा विश्वास ठेवा. आमेन.